गॉसिप अशी आहे की अमृताने जस्ट मला सांगितलं की तुला नाचता येत नाही. अजिबात येत नाही, आय ॲडमिट. ओके, बरं मग कसं स्ट्रगल होतं आणि तेही फॉरेनर्सच्या समोर तिकडच्या स्ट्रीट्सवरती नाचणं? हो, बरं मुळात ना अमृताने मला इतपत आता सगळ्या मीडियाच्या समोर सांगून वॉर्न केलं आहे की आता तू नाही नाचलास ना तर मी आणखीन इंटरव्ह्यू देईन असे हे. सो ही वॉर्निंग आहे माझ्यासाठी. त्यामुळे आता पुढचं टास्क, सध्या माझं जिमवर लक्ष आहे, पण आता पुढचं टास्क डान्स शिकणं हे निश्चित असणार आहे. युरोपच्या रस्त्यांवरती नाचणं हा एक खरंच वेगळा टास्क होता. कारण मी तो दिवस ना जरा पुढे ढकलत होतो की पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, म्हणजे जिथे बॅटिंग करायची तिथे माझी चालू होती, सगळे सीन्स चोपतोय, सगळं त्यांचं चाललं आहे, मस्त चाललं आहे, गाणं नको अजून, गाणं नको, गाणं नको. बरं ते गाणं मला खूप आवडत होतं मुळात, पण डान्स म्हटलं की जरा पाय लटपटतात, म्हणजे डान्सर्सचे पाय चालतात, माझे लटपटतात. तर आणि तेही युरोपच्या रस्त्यांवरती गोरी माणसं आजूबाजूला आहेत आणि मोठ्याने ते गाणं लावलं आहे साऊंडवाल्यांनी आणि ते आम्ही त्याच्यावर डान्स करतो आहे. बाजूला अमृता आणि कश्मीर आहेत आणि मध्ये मी आहे. सो सगळीच तारेवरची कसरत होती. पण जोक सपाट, पण ह्या सगळ्या लोकांनी इतकं खरंच खूप मला सांभाळून घेतलं. कारण त्यांना हे दिसत होतं की बाकी ते मी खूप सांगत होते अशातला भाग नाही. मी कुठे जर चुकीच्या ठिकाणी जात असेन, चुकीच्या वाटेवर जात असेल कामाच्या बाबतीत, तर लगेच ते मला सावरत होते की नाही असं नाही, असं करून बघ. सो फारच छान अनुभव होता हा सगळाच. मग ते गाणं असेल, की बाकी सीन्स असतील, क्रूज असेल, प्रोडक्शन व्हॅल्यू असेल ओव्हरऑलच. कारण आपल्या टी व्हीवरती आता ते गाणं असेल, तो प्रोमो असेल, हे सगळं दिसायला लागलं. आणि प्रिटी शुअर की इतकं श्रवणीय मी खूप दिवसांनंतर पुन्हा काहीतरी ऐकतो आहे. आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की ह्या प्रोजेक्टचा भाग मी आहे आणि ती गाणी माझ्यावर चित्रित झालेली आहेत. नक्कीच शशांक, हाच पुढचा प्रश्न होता की पहिला चित्रपट आहे तोही इतका ग्रँड, एका क्रूजवरती आणि इतक्या मोठ्या स्टारकास्टसोबत आणि नाचण्यासोबत, तर कसा होता हा म्हणजे एकदम ग्रँड सगळंच करण्याचा एक्सपिरियन्स? ॲज यू सेड ग्रँड, हे एका शब्दातच सगळं आलं की सगळं ग्रँड आहे या फिल्मचं. म्हणजे ती स्टोरी एका खेडेगावातनं जी सुरू होते माझी, ती मी काही स्वप्न उराशी बाळगून परदेशात जातो आणि मग तिथे गेल्यानंतर मला जेव्हा कळायला लागतं की मी काही अडचणींमध्ये इथे अडकलेलो आहे आणि मग माझ्याकडे वन वे तिकीट आहे, त्यामुळे माझ्याकडे परतीचं तिकीट नसल्यामुळे तो सगळा परतीचा प्रवास या सगळ्या इतर कलाकारांच्या मदतीनं माझा कसा होतो इज ऑल अबाउट वन वे तिकीट. त्यामुळे हे सगळं माझ्या अवतीभोवती माझ्यामुळे, माझ्या कन्फ्युजन्समुळे, माझ्या काही डिसिजन्समुळे घडत जातं या सगळ्या फिल्ममध्ये. आणि काही स्वप्न उराशी बाळगलेली असताना काही चुकीचे निर्णय तरुण पिढी जी घेते, तर त्यातलाच प्रकार काही माझ्याकडनं घडतो आणि मला काय परिणाम भोगावे लागतात हे सगळं ह्या फिल्ममधनं लोकांपर्यंत पोचणार आहे. अमृतासोबत पहिल्या चित्रपटात काम करायला मिळालं, एक रोमॅन्टिक केमिस्ट्री शेअर करायला मिळाली आणि त्यात म्हणजे अशी ख्याती होती अमृताची की ती फील्डवरची गुंडा होती. तर एका गुंड्यासोबत तुला एक रोमॅन्स करायला मिळाला, तो एक्सपिरियन्स? बरं, ते ना भलतंच कॉम्बिनेशन आहे अमृता. म्हणजे ती दिसते सुंदर, ती कमालीची मस्ती करणारी मुलगी आहे, ती गुंड आहे, ती उत्तम ॲक्ट्रेस आहे. सो हे सगळं एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे सगळं, की अमृता असली की खूप लाईव्हली असतं सगळं वातावरण सेटवरचं. त्यामुळे नो डाऊट ती गुंडच आहे आणि आम्ही तिला मुलगाच म्हणतो आणि खरंच ती मुलगा आहे. कारण तिच्या गप्पा असतील, तिची मुलांमध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट सगळी असेल, ती कुठेच मी मुलगी आहे माझ्याशी असं नका बघू असं अजिबात नाही आहे तिचं. तर मुळात तो एक कम्फर्ट झोन ती स्वतः करून देते. कारण माझ्यासाठी तो एक वेगळा अनुभव होता, कारण हे सगळी सिनियर मंडळी होती, ते मला कसे रिसीव्ह करतील इथपासून माझी सुरुवात होती. कारण लहान तुकडीतली मुलं कशी असतात, त्यांचं कायम रॅगिंग आहे, तू कितवीतला रे, असं थोडंसं माझ्या बाबतीत होणार होतं दिसत होतं. कारण सचित पाटील, कश्मीर महाजनी, नेहा महाजन, अमृता खानविलकर ही सगळी मोठी मोठी नावं आहेत आणि अमोल शेडगे यांचा जॉनर आहे मुळातच सस्पेन्स लिहिणं. आणि त्यातनं हे मोठं दडपण की इंटरनॅशनली कुठेतरी जाऊन शूट करायचे, त्यातनं पहिली फिल्म होणार, नंतर लोक वाट बघत आहेत की आता हा नवीन काय अजून आणतोय. कारण नाटकही लोकांनी तितकंच एन्जॉय केलं, सिरियल तितकीच एन्जॉय केली. सो आता मी अशाच एका फिल्मसाठी थांबलो होतो आणि ह्या सगळ्या लोकांबरोबरचा अनुभव, या ओव्हरऑल सगळ्याचा एक्सपिरियन्स फार भन्नाट होता. डेफिनेटली अ व्हेरी गुड ब्रेक. ऑल द बेस्ट फॉर दम. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी शशांक केतकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.